भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा जगभरात पोहोचवणाऱ्या वीणा, तंबोरा, तानपुरा आणि सतार यांसारख्या वाद्यांचे मंजूळ स्वर कान तृप्त करतात. मात्र या मधुर स्वरांच्या मागे एका विशिष्ट प्रकारच्या भोपळ्याचा मोलाचा वाटा असतो, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर या गावाने आता वाद्य भोपळ्यांचे गाव म्हणून आपली एक आगळी वेगळी जागतिक ओळख निर्माण केली आहे. प्रथम शेती नांगरट झाल्यानंतर म्हणजे आम्ही श्रावण महिन्यामध्ये सरासरीची लागण करतो. पहिल्यांदा शेत नांगरून बळीपाळी केली जाते. पूर्ण प्लेन रान असलं तरच त्याची लागण व्यवस्थित होते आणि आम्ही 12 बाय 15 ओळीची सरी सोडतो आणि सरीमध्ये 12 बाय 15 वर सरी सोडल्यानंतर त्याची लागण ही 10 बाय 10 किंवा 10 बाय 12च्या हिशोबाने आम्ही त्याची लागण करतो. त्याची वाढ ज्यावेळेस 1 फुटापर्यंत होती वेलाची, 1 फुटापर्यंत झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही त्याला पहिला डोस देतो आणि पहिल्यांदा लागवड करायच्या वेळेस याला प्रत्येक झाडाला 2-2 पाट्या शेणखत, ती शेणखत टाकूनच त्याच्यानंतर त्या बियाची लागवड केली जाते. आम्ही प्रत्येक 2-3 बियांची लागण करतो आणि जी आपल्याला व्यवस्थित वाटते ती प्रत्येक एक दोनच वेळ तिथे ठेवतो. बाकीचे आपण ते जे काय रोप लहान आहे ती किंवा कोजाड आहे ती बाजूला म्हणजे विरळणी करतो त्या रोपांची. त्या वेलीला सर्रास 8-10 येतात. त्यातले 5 ते 6, 4, 5, 6, 4, 5, 6 मोठे होतात. म्हणजे जास्त जो भोपळा पहिल्यांदा लागलेला असतो तो जास्त मोठा होतो. नंतर लागलेलं कसं ते लहानमध्ये राहतात. त्यात बऱ्यापैकी लहान पण आहेत, मोठे पण आहेत. एका झाडाला सर्रास जरी 5-6 जरी लागले त्यातले 1-2-3 मोठे होतात, 3-4 लहान राहतात. याच्यावरती जास्त मावा आणि ते फळाला कुरतडणाऱ्या किडे असतात त्याच्यावरती जास्तीत जास्त आणि पानं खाणाऱ्या आळ्या, पान पोकरणाऱ्या ज्या आळ्या असतात त्याच्यावरती आपण ते कीटकनाशक टाकून ते ज्या त्यावेळेस फवारणी घेतो त्याच्यावरती. लागवडीनंतर साधारण 1-3-4 आधी त्याला फळं ज्यावेळेस बसवायचे म्हणजे त्याला आकार आणण्यासाठी फळांना व्यवस्थित बसवलं जातं खाली, म्हणजे जमीन आपण लेवल करून, तर त्याची खालनं बुडापासून अशी व्यवस्थित वाढ होते. जर असा वाकडा तिकडा बसला तर असं लहान असं एकदा लहानपणी असा चेपटला ना, असा बाग आला की त्याला परत तसाच तो बाग राहतो. त्यामुळे गोल जसा आणता येईल त्यावेळी तशी त्याची आपण देखभाल घेतो. आणि महत्त्वाचं म्हणजे याची वाढ होत असताना याला प्रत्येक वेळेस याची दिशा बदलावी लागते. ज्यावेळेस असा मोठा आपल्या साईजमध्ये होतो म्हणजे 40-45च्या पुढे ज्यावेळेस जातो त्याची साईज पूर्ण, त्यावेळेस त्याला एका साईडने चिपटू नये किंवा त्याला बाक येऊ नये म्हणून त्याला प्रत्येक वेळेस सरळ म्हणजे असं जमिनीच्या ह्यानं सरळ बसवला जातो. एकदा भोपळ्याची वाढ पूर्ण झाली की नंतर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं. कमी केल्यानंतर त्याला नंतर असं आता जो आता 40चा भोपळा आहे तो ओला असताना 30-35-40 किलोपर्यंत त्याचं वजन असतं. तो भोपळा जोपर्यंत 500-600 ग्रॅमपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याची देखभाल घ्यायची. आता याचं वजन पूर्ण अर्धा किलोपर्यंत आलाय, 500 ते 600 ग्रॅम वजन झाले. हा भोपळा ओला असताना 25 ते 30 किलोपर्यंत वजन असते. आता पूर्ण असं आणि वाळल्याशिवाय याला मार्केटमध्ये व्यापारी घेऊन जात नाहीत. त्याला जास्त म्हणजे आता वाद्याची निर्मिती मिरज, इचलकरंजी या भागामध्येच केली जाते आणि आपल्या पंढरपूरमध्ये पण याची बऱ्यापैकी विणा तयार करतात. कारण तिथं आपले हे असल्यामुळं व्यापारी भरपूर, त्यांचं दुकान स्टॉल असल्यामुळे तिथे ते तयार करतात, त्यांचे कामगार वगैरे तिथे भरपूर आहेत. मग आता जास्तीत जास्त मोठ्या साईजचं आपण मार्केट बघून जिकडे तिकडे पार्सल करतो आणि आता जर राहिलेला मला इथं पंढरपूरला देतो. वजनावर नसतो, आपण तो नागावर देतो. आता गेल्या वर्षी माझा अंदाज 5.5-6 लाखापर्यंत उत्पन्न आपल्याला भेटलं होतं. त्याच्यापासून 1 तारे, सितारा, तनपुरा ज्या ऑर्डरप्रमाणे ते साईजप्रमाणे ते बनवतात व्यापारी. आणि ज्या आता हे भारतामध्येच नाही तर याची ऑर्डर ती बाहेरच्या देशातून सुद्धा ऑर्डर घेऊन ज्या त्या ऑर्डरप्रमाणे साईजप्रमाणे बनवून विमानानं बाहेरच्या देशामध्ये वाद्य पाठवली जातात. सर्रास जास्तीत जास्त आपले त्याची वाद्य म्हणजे संगीत क्षेत्रात वापरली जाते. ते आपल्याला फायबरची किंवा प्लास्टिकची दिसते ती दिसताना पण त्याच्यामध्ये भोपळ्याचा खूप मोठा वाटा असतो. जो खालचा भाग आहे ना, आणि याच्या भोपळ्यामुळं त्याचा आवाज, त्या भोपळ्याच्या गाभाऱ्यामुळं ह्याच्यामुळं आवाज येतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे 80-90% म्हणलं तरी चालेल भोपळ्याशिवाय त्याचं वाद्य तयार होत नाही.